Hello students, good morning. See, we are going to start a new topic from your Science and Technology 9th standard textbook, and that topic is nothing but topic number 18, Observing Space Telescope. बघा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप हा जो 18वा टॉपिक आहे आणि जो शेवटचा टॉपिक आहे, लास्ट टॉपिक फ्रॉम युअर बुक, अँड दॅट वन इज नथिंग बट दी ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप हा सुरू करायला जातोय. टॉपिक सुरू करायच्या आधी या टॉपिकशी रिलेटेड जे काही बेसिक आहे ते सगळं आधी बेसिक आपण बघणार आहोत. आणि तुमच्या बुकमध्ये कॅन यू रिकॉलमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची देखील उत्तर आपण पाहणार आहे आणि नंतर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी विच काइंड ऑफ सिलेबस इन्क्लुडेड इन धिस टॉपिक. सी, द फर्स्ट पॉइंट इन युअर टॉपिक इज नथिंग बट दी forms of light. Okay, this is the point number first. See, काय आहे point? तर forms of light. All of you know that. What is mean by light? लाईट्स म्हणजे काय असतं? लाईट म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्ज असं म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये विद्युत चुंबकीय प्राणी असं देखील म्हटलं जातं किंवा किरणे असं देखील म्हटलं जातं. याच्याबद्दल डिटेल स्टडी आपण नंतर करणारच आहोत. आता विच फॉर्म्स ऑफ लाईट इन्क्लुडेड इन दिस टॉपिक? देर आर नंबर ऑफ फॉर्म्स ऑफ लाईट स्टुडंट्स, लाईक अँड each form of light having a particular characteristic property, and that particular characteristic property is nothing but the wavelength. Okay, मग डिफरंट काइंड ऑफ वेव्ज आर देअर. रेडिओ वेव्ज असतात, इन्फ्रारेड वेव्ज असतात, IR वेव्ज असतात, विजिबल रेज असतात. या सगळ्यांना काय म्हटलं जातं? वेरियस फॉर्म्स ऑफ लाईट. ओके, और वेरियस फॉर्म्स ऑफ वेव्ज म्हटलं तरी चालेल. हा पॉईंट नंबर पहिला आहे तुमच्या जो पुस्तकामध्ये दिलेला आहे. सी, नेक्स्ट point we are going to discuss in this topic, and that one is nothing but the telescope and various types of telescope. बघा, जो दुसरा पॉइंट आपण बघणार आहे याच्यामध्ये तो आहे टेलिस्कोप and types of telescope. ओके, आता टेलिस्कोप सगळ्यांना माहिती आहे. टेलिस्कोपला मराठीमध्ये काय म्हणतात तर दुर्बिणी. ओके, आणि टाईप्स ऑफ टेलिस्कोप. आता तुम्ही म्हणाल की दुर्बिणींचे प्रकार कोणते? आम्हाला तर एकच माहिती आहे जी रेग्युलर आम्ही यूज करतो. वेरियस काइंड्स ऑफ टेलिस्कोप असतात स्टुडंट्स. एक असते स्पेस टेलिस्कोप, दुसरे असतात रेडिओस टेलिस्कोप, तिसरे असतात अशा वेगवेगळ्या पद्धतीचे टेलिस्कोप तिथं अवेलेबल असतात आणि त्याचा डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. थर्ड पॉईंट which is very important one, and that one is nothing but the which is related to our topic observing space telescope in a space. म्हणजे जे टेलिस्कोप स्पेसमध्ये वापरले जातात और the telescope which are used for the observation of space, that telescope are known as telescope in space. आता स्पेस म्हणजे तुम्हाला काय माहित आहे? ओके, स्पेसला मराठीमध्ये काय म्हणतात? अवकाश असं म्हटलं जातं. ओके, त्या अवकाशाचं निरीक्षण करण्यासाठी ऑब्झर्वेशनसाठी जे टेलिस्कोप वापरले जातात त्या टेलिस्कोपला काय म्हटलं जातं? स्पेस टेलिस्कोप असं म्हटलं जातं. नंबर 4th अँड लास्ट पॉईंट फ्रॉम दिस टॉपिक इज नथिंग बट दी इंडियन रिसर्च स्पेस ऑर्गनायझेशन. इंडियन रिसर्च स्पेस organization. ओके, इट मीन्स दॅट इस्रो ही एक ऑर्गनायझेशन आहे. त्या ऑर्गनायझेशनची एक ऑर्गनायझेशन आहे रिगार्डिंग दी स्टडी ऑफ स्पेस. त्याचं आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायचं आहे. सच टाईप ऑफ सिलेबस इन्क्लुडेड इन युअर टॉपिक. हा सिलेबस तुमच्या सगळ्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. नाव मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट पॉईंट. व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट? बिफोर गोइंग टू स्टार्ट टॉपिक, तुमच्या पुस्तकामध्ये 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत स्टुडंट. काय क्वेश्चन विचारलेले आहेत? एक विचारलेला आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्काय अँड स्पेस, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. तसे सोपे वाटत असले तरी सोपे नाही आहेत, अवघड आहेत. हे दोन्हीही कन्सेप्ट कशा आहेत या आपल्याला बघायच्या आहेत. काय प्रश्न विचारलेला आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन
sky and space. And the another question is the what is mean by space observation and what are the importance of space observation. स्पेस ऑब्झर्वेशन का बरं करायचं आणि त्या स्पेस ऑब्झर्वेशनचं इम्पॉर्टन्स काय आहे हे देखील आपल्याला विचारलेलं आहे. नाव मूविंग टुवर्ड्स आन्सर्स ऑफ दॅट 2 क्वेश्चन्स. ओके, त्या 2 क्वेश्चनची आधी आपण काय करूयात, आन्सर्स बघूयात आणि त्याच्यानंतर काय करूयात, टॉपिकला सुरुवात करूयात. बघा, परत एकदा सांगते, तुमच्या टॉपिकमध्ये जो आपल्याला सिलेबस इन्क्लूड केलेला आहे तो आहे फॉर्म्स ऑफ लाईट, टेलिस्कोप and types of telescope in space, and the 4th one Indian Space Research Organization. इस्रो असं याला म्हणतात किंवा असं म्हटलं तरी चालेल, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, IRSO किंवा इंडियन रिसर्च स्पेस ऑर्गनायझेशन, कसंही म्हणा, दोन्हीही एकच आहे. नाव मूविंग टुवर्ड दी आवर क्वेश्चन्स. क्वेश्चन काय आहे हो, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ओके स्पेस अँड स्काय. ह्या दोघांमधला आपल्याला आता डिफरन्स बघायचा आहे. सी, स्पेस आणि स्काय या दोघांचा आधी मराठी अर्थ सांगते आणि त्यानंतर या दोघांमधला बेसिक डिफरन्स, खरंच डिफरन्स आहे का की डिफरन्स नाही आहे की जस्ट ह्या दोन्हीही एकच संकल्पना आहेत. these are both are the either one concept, single concept or a different concept, ते पण आपण बघणार आहे. सी, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात स्काय म्हणजे काय आणि नंतर बघूयात स्पेस म्हणजे काय. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी इन्फॉर्मेशन ऑफ स्काय. आता तुम्ही म्हणाल की स्काय हे काय अवघड आहे का मिस, आम्हाला माहिती आहे स्काय म्हणजे काय. तर हो, स्काय म्हणजे काय हो, तर जे आपल्याला दिवसाचं दिसतं त्याला आपण स्काय असं म्हणतो. पण आता बघा, स्काय म्हणजे काय तर आकाश, याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, आकाश असं म्हटलं जातं. आणि स्पेस म्हणजे काय तर अवकाश. ओके, आता ह्या दोघातला बेसिक डिफरन्स काय, आकाश आणि अवकाश दोन्हीही एकच शब्द वाटत आहेत. तर नो, दीज आर बोथ डिफरंट कन्सेप्ट स्टुडंट, दीज बोथ आर टोटली डिफरंट कन्सेप्ट. ह्या दोन्ही सुद्धा काय आहेत, एकदम वेगळ्या कन्सेप्ट आहेत. काय वेगळ्या आहेत मग त्या कन्सेप्ट बघा. व्हेन यू आर in the day you are look up from the earth into the sky, जेव्हा तुम्ही वरती बघता, or it is a space when you are look up from the in the day into the sky, काय दिसतं आपल्याला तर निळ्या रंगाचं आकाश दिसतं. बरोबर, बघा हे निळ्या रंगाचं आकाश दिसतं म्हणजेच काय होतं बघा, दी सन रेज विच आर स्ट्राइक्स ऑन अर्थ, हे निळा रंग हा जो दिसतो हा का दिसतो मला सांगा. हा जो ब्ल्यू कलर आहे, कॅन यू सी इन द नाईट, हा जो निळा रंग आहे तो तुम्हाला नाईटमध्ये दिसतो का, दिसत नाही. का बरं दिसत नाही आणि मग तो दिवसाचाच का दिसतो. सी, रिझन आहे याच्या पाठीमागचं आणि तोच बेसिक डिफरन्स आहे दोघांमधला की स्काय म्हणजे काय आणि स्पेस म्हणजे काय. ओके, आणि तोच आपण बघणार आहे. बघा, स्काय म्हणजे काय. सी, व्हेन सनरेज आर स्ट्राइक्स ऑन दी अर्थ. ओके, जेव्हा सनरेज काय करतात, स्ट्राइक्स करतात. आता सनरेज म्हणजे काय असतात, इट इज अ वन काइंड ऑफ अ इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्स, किंवा ह्या सुद्धा काय आहेत वन काइंड ऑफ अ वेव्स. सनरेज, वेव्स, रेज म्हणजे किरणे आणि वेव्स म्हणजे प्रारणे. सो या दोघांचं काय अप्रॉक्सिमेटली एकच वर्ड आहे. सो जेव्हा सनरेज अर्थवरती स्ट्राइक्स करतात, दे स्ट्राइक्स ऑन अर्थ, ॲट दॅट टाइम ही ॲब्सॉर्ब some colors which are present on the earth, which are present on the air, which are present on the soil. बघा, जेव्हा सनरेज पृथ्वीवरती स्ट्राईक करतात, जेव्हा पडतात तेव्हा काय करतात, पृथ्वीवरती काय आहे, एव्हरीवेअर एअर इज देअर. ओके, एअरमध्ये काय आहेत, इन द एअर देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ गॅसेस, देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ डस्ट, देर आर व्हेरियस काइंड ऑफ डस्ट पार्टिकल, अँड दिस सनरेज ॲब्सॉर्ब ऑल दीज डस्ट पार्टिकल रेज. हे सगळं काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. ॲट दॅट टाईम व्हेन सनरेज ॲब्सॉर्ब दिस ऑल डस्ट पार्टिकल, तिथं काय होतं, सम कलर्स आर ॲब्सॉर्ब. विच कलर आर देअर, दी कलर ऑफ रेनबोज. ओके, ऑल ऑफ यू नो दॅट. विच कलर ऑफ रेनबोज, विबज्युआर. ओके, ओके, अशा पद्धतीनं ते रेनबोजचे कलर आहेत. तुम्हाला माहिती आहे कोणकोणते हो, तानापीही, निपाजा. ओके,
तर आता त्या तानापी ही निपाजामधले जे काही ऑल कलर्स आहेत, दी कलर फ्रॉम ऑल कलर फ्रॉम रेनबोज विच ॲब्सॉर्ब बाय सनरेज अँड एक्सेप्ट वन कलर. कोणता कलर? तर जो ब्लू कलर आहे तो. ब्लू कलर काय करतात? सनरेज ॲब्सॉर्ब करत नाही. तो ब्लू कलर सनरेज ॲब्सॉर्ब करत नाही, तो ॲज इट इज तसाच राहतो. सो आपल्याला तो काय दिसतो? आहे असाच सराउंडिंगमध्ये दिसतो. अँड दिस ब्ल्यू कलर इज नोन ॲज स्टुडंट्स स्काय. हा जो काही दिवसाचा दिसणारा आपल्याला ब्ल्यू कलर आहे त्याला म्हणायचं स्काय. सो व्हॉट इज अ स्काय? इट इज अ स्पेस. ओके, it is a space when you can look up from the earth, you can see various kinds of काय काय दिसतं आपल्याला? तर सन दिसतो, मून दिसतो. ओके, दिस इज नोन ॲज अ स्काय. सो स्काय इट इज अ स्पेस that or it is a space when you can look up from the earth, you can see काय काय दिसतो आपल्याला? तर सन दिसतात, मून दिसतो, कधी कधी प्लॅनेट्स दिसतात. त्याला काय म्हटलं जातं? नोन ॲज स्काय. Okay, now moving toward next concept and the next concept is a space. आता बघा स्पेस म्हणजे काय? बघा, जेव्हा तुम्ही सुट्टीमध्ये आजी आजोबांच्या गावाला जाता सुट्टीसाठी, तेव्हा काय होतं? तुम्ही दारात झोपलाय का कधी? अंगणामध्ये. तर अंगणामध्ये झोपल्यानंतर आपण वरती बघितल्यानंतर जेव्हा आपण रात्रीचं वरती बघतो तर आपल्याला काय दिसतो? सगळं एम्प्टी स्पेस दिसतं, बरोबर? सगळं काळाकुट्ट असा अंधार दिसतो की नाही? सो व्हॉट इज अ स्पेस? ते जे काही आहे सगळं मोकळंच दिसतं. तिथं आपल्याला काही पाहू शकतो का आपण? काही दिसत नाही. पण काय दिसतं आपल्याला तिथं? स्टार्स दिसतात, हे दिसतं, स्टार दिसतात, वेगवेगळे अजून वेगवेगळ्या पद्धतीचे मोठमोठे स्टार्स असतात, जे काही स्पार्कलिंग स्टार्स असतात हे आपण पाहू शकतो. आणि ही जी काही विश्वाची रात्रीची दिसणारी मोकळी पोकळी आहे याला काय म्हटलं जातं? तर स्पेस असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज अ स्पेस? इट इज अ एरिया और इट इज अ प्लेस विच इज अ एम्प्टी. ओके, सो आपण असं म्हणूयात स्पेस इट इज अ एरिया और इट इज place which is empty. ओके, किंवा असं पण आपण म्हणू शकतो इट इज अ एम्प्टी स्पेस ऑफ युनिवर्स विच इज नॉट इन यूज. बरोबर, ही विश्वाची अशी जी काही मोकळी पोकळी आहे की जी यूजमध्ये नसते किंवा आपण वापरू शकतो का होती? तर नाही वापरू शकत. सो आपण इथे काय काय बघू शकतो? तर स्टार्स दिसतात, स्पार्कलिंग स्टार्स दिसतात, अजून काय दिसतात? सप्तर्षी वगैरे असतात ते आपल्याला दिसतात. ओके, सो डिफरन्स लक्षात आला दोघांमधला काय आहे? स्काय म्हणजे दिवसाचे दिसणारे जे निळं आकाश आहे याला म्हणायचं स्काय. ओके, आणि स्पेस म्हणजे काय? रात्रीची दिसणारी जी काही विश्वाची मोकळी पोकळी आहे त्याला काय म्हणायचं? स्पेस. सो इन इंग्लिश सांगायचं झालं तर काय म्हणणार आहे आपण? स्काय इट इज अ स्पेस वेन यू कॅन लुक अप फ्रॉम दी अर्थ, यू कॅन सी सन, मून, त्याला आपण काय म्हणतो? स्काय म्हणतो, विच इज अ ब्ल्यू इन कलर. अँड द स्पेस इट इज अ एरिया और इट इज अ स्पेस विच इज एम्प्टी वन. ओके, और आणखी काय तुम्ही सांगू शकता? इट इज अ एम्प्टी स्पेस ऑफ युनिवर्स विच इज नॉट इन यूज्ड. बरोबर, लक्षात आलेलं आहे. सो दोघातला डिफरन्स समजला. बेसिक डिफरन्स काय आहे बघा? स्काय आपण काय म्हटलं होतं? काय होतं? सनरेज पृथ्वीवरती स्ट्राइक्स करतात. सनरेज स्ट्राइक्स ऑन दी अर्थ अँड दे ॲब्सॉर्ब डिफरंट काइंड्स ऑफ कलर एक्सेप्ट वन कलर अँड दॅट कलर इज नथिंग बट दी ब्लू कलर. ओके, सो तो ब्लू कलर सगळा असा सराउंडिंगमध्ये पसरतो. सो त्याला काय म्हटलं जातं? स्काय असं म्हटलं जातं. सी दीज अ सनरेज और दीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स त्याला काय म्हटलं जातं? लाईट असं म्हटलं जातं. सी देअर आर टू काय म्हणूयात आपण? दोन प्रॉपर्टीज आहेत लाईटच्या. कोणत्या स्टुडंट्स?
The first one, the reflection of light, and the second one is the refraction of light, which is very very important one. तुम्हाला ह्या कन्सेप्ट दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. ऑल ऑफ यू नो दॅट ऑलरेडी यू हॅव स्टडीड दीज बोथ टॉपिक्स. रिफ्लेक्शन, व्हॉट इज अ रिफ्लेक्शन आणि व्हॉट इज अ रिफ्रॅक्शन. द सन रेज स्ट्राइक्स ऑन अ वन सरफेस अँड इट गो बॅक इनटू, परत ते काय होतात, तो परत ते रिटर्न फिरतात, त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. अँड व्हॉट इज अ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. Refraction of light is nothing but the when light rays goes through the one medium to another medium, they change their path. Such property of light is known as refraction of light. ओके, रिफ्लेक्शन म्हणजे काय हो, रिफ्लेक्शन म्हणजे याला परावर्तन असे म्हटलं जातं. मग परावर्तन म्हणजे काय, तर परा म्हणजे पुन्हा आणि वर्तन म्हणजे परत फिरणे. सो रिफ्लेक्शन म्हणजे काय, लाईट रेज स्ट्राईक ऑन अ वन सरफेस अँड फ्रॉम दॅट सरफेस इट गो बॅक इन टू, किंवा ते रिटर्न बॅक, परत ते काय होतात, पुन्हा फिरतात. ही जी प्रॉपर्टी आहे याला रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे काय, रिफ्रॅक्शन म्हणजे लाईट रेज जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातात तेव्हा ते काय करतात, तर त्यांचा जो काही पाथ आहे तो पाथ चेंज करतात. Such property of light is known as reflection आणि refraction. All of you know that what is mean by light. Light म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. आता नाव मूविंग टुवर्ड सेकंड क्वेश्चन. पहिला क्लिअर झालेला आहे, व्हॉट इज मीन बाय स्पेस अँड व्हॉट इज मीन व्हॉट इज मीन बाय स्काय अँड व्हॉट इज मीन बाय स्पेस. नाव मूविंग टुवर्ड सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज मीन बाय स्पेस ऑब्झर्वेशन. आता स्पेस ऑब्झर्वेशन म्हणजे काय, आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, काय का कशासाठी करायचं स्पेस ऑब्झर्वेशन. सी, कशासाठी करायचं स्पेस ऑब्झर्वेशन, टू स्टडी दी व्हेरियस काइंड्स ऑफ स्टार, टू स्टडी दी पोजिशन ऑफ स्टार्स, टू स्टडी दी मोशन ऑफ स्टार्स, टू स्टडी दी व्हेरियस काइंड्स ऑफ प्लॅनेट्स, टू स्टडी दी व्हेरियस काइंड्स ऑफ सॅटेलाइट. या सगळ्यांचा स्टडी करण्यासाठी स्पेस ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात आपण पहिल्यांदा लिहूया, टू स्टडी or observing planets, किंवा असंच म्हणूया, टू स्टडी दी पोझिशन ऑफ स्टार्स. ओके, सेकंड, टू स्टडी मोशन ऑफ स्टार. काय कळतं आपल्याला, जर का आपण टेलिस्कोपच्या साह्यानं जर का त्याचा स्टडी केला तर जे स्टार आहेत किंवा प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेट्सचं काय कळू शकतं आपल्याला, मोशन कळू शकते, ते कसे फिरतायत. ओके, आणखी काय कळतं आपल्याला, विथ दी हेल्प ऑफ स्पेस ऑब्झर्वेशन. स्पेस ऑब्झर्वेशनमुळं आपण काय करू शकतो, व्हेरियस काइंड्स ऑफ ऑब्झर्वेशन करू शकतो. बेस्ड ऑन दॅट व्हेरियस काइंड्स ऑफ ऑब्झर्वेशन वी कॅन ऑल्सो डू दी व्हेरियस काइंड्स ऑफ रिसर्च विच इज रिलेटेड विथ दी स्टार्स, विच इज रिलेटेड विथ दी प्लॅनेट. या सगळ्याचा स्टडी आपण काय करू शकतो, टू स्टडी various kind of researches which related to planets. ओके, यासाठी आपण काय करू शकतो, तर स्पेस ऑब्झर्वेशन करायचं आहे. सो स्टुडंट्स, समजलेलं आहे. आजच्या टॉपिकमध्ये, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन बघितलेली आहे. कशाची इंट्रोडक्शन बघितलेली आहे, तर एक म्हणजे ऑब्झर्विंग स्पेस विथ दी हेल्प ऑफ टेलिस्कोप. हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. या टॉपिकमध्ये आजच्या लेक्चरला आपण दोन गोष्टींचा स्टडी केला. एक म्हणजे व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय. ओके, या दोघातला बेसिक डिफरन्स आपण काय आहे तो बघितला. आणि सेकंड वन आपण बघितलेला आहे व्हॉट इज मीन बाय स्पेस ऑब्झर्वेशन अँड व्हॉट आर दी व्हेरियस इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस ऑब्झर्वेशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात. थँक्यू.